नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी ना माझं गाईंचं सगळं काम आवरून झालं. धारा पेंड वैरण सगळं झालं आणि गाई सोडायच्या बाकी ठेवल्या होत्या. कारण का तर त्यांना ना गोचिड दिसत होतं थोडं थोडं आणि बारकी छोटी जी कालवड आहे ना तिला जास्त गोचिड झालं. तर मग म्हणलं फवारणी घ्यावं. अगोदर सोडून मग परत फवारा मारून नाही ते देत, तर बांधूनच मारावा लागतो फवारा. तर लय हालते ते. आणि काय झालं तर टोपणात औषध राहिल्यामुळं माझं ह्यात औषध राहिलं आणि 10 लिटर पाण्याला 1 टोपण असं मी प्रत्येक वेळेस वत्ती आणि फवारती. तर काय होतं 15 दिवसातनं एकदा गोचिडांच्या औषधाचाही हात घ्यायलाच लागतो ना. तर मग दिसते तर गाईंला गोचिडन मग ती गाय कसं गोचिड असल्यावर पण खराब होते, त्या तयार होत नाही त्या. तर काय केलं मग मी इकडं परत कॅमेरा सेट करायला आली, व्यवस्थित लावून घेतला अगोदर आणि नंतर मग पंप पाठीवर घ्यायला गेली. तर पंप मला उचलतच नव्हता. कितीतरी प्रयत्न केला तर पंपच उचलत नव्हता. तर कसा बसा मी पाठीवर पंप घेण्याचा प्रयत्न केला बरं का. आणि बराच म्हणजे ही झालं आणि नंतर मग पाठीवर पंप घेतला. उचलू लागायला जर पाठीमागं थोडंसं सपोर्टला कोण असतं ना तर मग लगेच पंप पाठीवर आला असता. तर एका स्त्रीचा संघर्ष खरंच खूप काही सहन करावं लागतं बरं का. आणि खूप त्रास तर असतोच ह्या व्यवसायात. त्रास तर खूपच आहे, पण त्यातनं पण वाट काढायची असते आणि पुढं पुढं चालायचं. तर मला ना पलीकडे काय छान वाटत होतं, तर ती बारकीशी रेडी आहे ना म्हशीची, ती बघा किती छान अशी फिरती, इकडं तिकडं दूध पिली आता आणि उड्या मारती. तर मुक्त गोठ्याचा हा फायदा असतो. आणि शेळी असो, गाय असो किंवा म्हैस असो, अशी मुक्त असली ना खरंच एकदम असं सुदृढ आणि छान होते त्या. तर माझ्या गाई तुम्हाला खराब वाटतात का, तयार वाटते ते पण सांगा मला नक्कीच कमेंट करून. आणि ही ना कालवड आहे. त्या कालवडीच्या पाठीवर तिच्या आईला ना आता 8वा महिना चालू आहे. तर आणखीन एक 3 महिने गेली ही कालवड. तर बरीच मोठी झाली आणि तिला जास्त गोचिड दिसत होतं. इकडं ह्या गाय आहेत ना ह्यांना एवढं नव्हतं दिसत. तर मग गायींना पण मी फवारून घेतलं. तर गाय हालते त्या. मग हल्ल्यामुळं मग काय होतं, सांधलं इकडचं तिकडचं म्हणजे असं पायाची सांध जी असते ना असं आतमधली जागा, तिथं औषध पडायचं राहून जातं आणि मग तिथंच गोचिड राहतात आणि तीच परत त्यांची पिल्लं तयार झाली तीच परत सगळ्या अंगाला पसरतात. तर 15 दिवसातनं एकदा घेतच असते मी ही फवारा. आणि ही गाय बघा जास्त हालत होती. असं हल्लं की मग कुठं पडतं कुठं नाही औषध. तर मी गायींना फवारा मारत ना त्यांच्या साईडच्या कुंड्या जी असते ना तिथं पण फवारून घेते. कारण का तर त्याच्या साईडला ना खाली गोचिड जाऊन बसतात आणि अंडी तयार होते ती आणि मग पिल्लं होते ती तीच परत लगे गायींना चिटकते ती. तर असं माझं काम चालू होतं आजचं. आणि मला तरी पण पंप बसला नव्हता. मी एका हाताने बंद आवळून धरलं होतं आणि तसंच कसं तरी हे करून मी फवारा मारत होतं. तर ही गाय ना जास्त काय हल्ली नाही, एवढी कमी हल्ली. असं नाही हल्लं ना मग व्यवस्थित फवारा बसतो आणि गोचिड पण एक पण गोचिड राहत नाही. तर गरीब असावी एक ती म्हणजे तापट स्वभावाची काय काय असते त्या गाई आणि काय काय गरीब स्वभावाची असते त्या. तर ही एवढी नव्हती आणि हिच्या पण कुंडीच्या साईडनं तिने फवारा मारून घेतला. मी नेहमी असं शेडसुद्धा सगळं फवारून घेते म्हणजे परत गोचिड जेणेकरून राहत नाही. तर ही बघा अजिबात हल्ली नाही. एकदम शांत गाय आहे. मला तर खूप आवडते ही. कारण का अजिबात त्रास देत नाही, हालत नाही जास्त. धार काढताना पण ती कधीच त्रास देत नाही आणि शांत उभा राहते. तर तिला जास्त काय नव्हतं मग मी एवढं जास्त नाही फवारलं, नुसतं आपलं सगळ्यांबरोबर असावं म्हणून. आणि इकडं परत हिला पण नव्हतं. हिला आता 9वा महिना चालू आहे. तर एका हाताने बघा मी कसं बंद धरलं तर आवळून पंप शेवटी बसलाच नाही मला. कारण का 10 किलोचं उलट्या हाताने उचलायचं असल्यामुळं बोजा मला काय ती पंप उचललाच नाही. आणि मग एक एक करून असं मी सगळ्या गायींना औषध फवारून घेतलं. आणि
असं म्हणतात की वेल्यानंतर 15 दिवस तरी त्यांना औषध नाही फवारायचं गोचडाचं. तर मग ही गाय आता वेला झाली म्हणल्यावर म्हणलं परत फवारता पण येणार नाही. गोचड जर जास्त चाललं तर मग ऐकत पण नाही तर जास्त असं म्हणजे हे होतं. तर हिला मी परत डबल हात घेतला कारण का हिला जरा जास्त गोचड दिसते त्या. आणि बाकी एवढं मग नाही. आणि औषध पण शिल्लक राहिलं होतं. मग म्हणलं चला डबल हात घेतला तर आणखीन राहणारच नाही तर. आणि माझ्या तुम्हाला गायी कशा वाटते त्या, माझा मुक्त गोटा कसा वाटतो मला सांगत जावा. आणि लाईक पण करत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करायचं राहून जात आहे. आणि खूप छान सपोर्ट आहे बरं का माझ्या व्हिडिओला. व्ह्यूज खरंच खूप येते त्या आल्या त्या. एक व्हिडिओ खूप छान चालला आहे. तर तेवढा जरी व्हिडिओ चालला तरी मी आनंदी आहे. कारण का आपल्यासाठी खरंच ती खूप मोठी गोष्ट आहे नवीन यूट्यूबरसाठी. तर माझं असं म्हणणं आहे म्हणजे विचार चालू आहे की एखाद्या यूट्यूबरला जाऊन भेटावं आणि त्यांना दाखवावं आपलं चॅनल व्यवस्थित आहे का, काय प्रॉब्लेम तर नाही ना, पुढं आपल्याला परत काय प्रॉब्लेम येईल का, असा माझा विचार चालू आहे. तर एखादं तुम्हाला जर माहिती असेल ना ताईंनो, दादांनो, कोणी माझे व्हिडिओ बघतं त्यांनी की कुठलं म्हणजे बघा तुम्ही, मी एका यूट्यूबरला आता मी त्यांचं नाव नाही सांगत, त्यांना फोन केला की तुम्हाला मला भेटायचं आहे, मला थोडं एडिटिंगचं अजून जमत नाही. दादा आहेत ते यूट्यूबवर, खूप फेमस आहेत. तर मला असं फोनवर त्यांनी नीट उत्तरच दिलं नाही आणि लगेच सांगितलं की आमचा वेळ वाया घालवू नका, 1000 रुपये फी बसेल तुम्हाला. आणि असं बोलण्यातच थोडंसं म्हणजे मला असं थोडं कडवट बोलणं वाटलं असं कडकमध्ये. तर मग मी जायचं विचार केलेलाच कॅन्सल केला. नंबर त्यांचा त्यांनी एका व्हिडिओमध्येच दिला. तर त्यामुळं मी त्यांचा नंबर पण सेव्ह केला आहे. पण मला जरा थोडंसं म्हणजे हीच वाटतं की असं आपल्याला इथं फोनवरच असं बोललं आणि तिथं गेल्यावर जर नाही व्यवस्थित असू द्या, 1000 रुपये फी पण असू द्या, त्यांचं पण बरोबर आहे, त्यांचा वेळ पण वायपट जातो. पण आपल्याला म्हणजे कसं नवीन असल्यामुळं थोडं समजून सांगितलं पाहिजे ना, असं माझं तर म्हणणं येतं. तर म्हणजे कुणाला माहिती जर असेल ना, कुठलं यूट्यूबवर दादा आपल्याला असं व्यवस्थित सांगतात, तर त्यांचं मला तुम्ही कमेंट करून नाव सांगा. मी नक्कीच त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करीन. आणि झालं माझं औषध मारून झालं. तर पंप बाहेर ठेवून आली मी. आणि समोरच्या कॅमेऱ्यानं शूटिंग घेतल्यामुळं ही माझं पदर पण उलटाच वाटतोय. तर गाई सोडायचं काम चालू आहे. फवारा मारून घेतला ना आणि मग अशा गाई लगेच माझ्या मोकळ्या असतात. त्या धार झाल्या की मी गाई मोकळ्या सोडून देते. पण आज फवारा मारायचं होतं म्हणून अगोदर दूध घेतलं. म्हणजे कसं फॅट लावायची आणि फॅट लावून मग दूध वजन करून काट्यावर ठेवायचं, कॅन पलटी मारायचं. आणि इकडं मग परत कॅमेराकडं पण माझं लक्ष असतं. आणि मग गाई सोडून झाल्यानंतर म्हणलं आता एकदा आपला जाळी दाखवावी कशी झाली. आणि ही नेटचं जी कापड आहे ना, ती मी स्वतः मी घरच्या घरी बांधले. माझ्या मुलाचं म्हणणं होतं बांधणारं असतं ना माणूस त्याला बोलवायचं, तर मी म्हणलं नको, ती परत उगाच पैसे घेणार आपल्याकडं. तर ही पत्र्याचं शेड जी वरचं दाखवलं आहे ना, तिथं मला थोडंसं पत्र मारायचं होतं आणखीन. तिथनं जर पाणी पावसाचं आलं ना तिथनं येतं आणि मग शेडमध्ये पण ओलं होतं. तर ही अशी जाळी आहे. तर असं शेड आहे. आणि सगळं स्वच्छ शेण पण टाकून घेतलं मी, स्वच्छ केलं. आणि म्हणलं एकदा जाळी दाखवावी. आणि पाठीमागं आहे ना बाबळ असली काटेची बाबळ असते ना, तसली बाबळ आहे आणि त्याची सावली खूप छान पडते. तर नाही ऊन लागत मग गायींना एवढं. आणि ही जाळी अशी दाखवावी. तर ही आहे ना 70 फूट अंतर आहे लांबी, 70 फूट लांबी आणि 30 फूट रुंदी, अशी रुंदी आहे. तर म्हणलं एकदा दाखवावं. आणि गाई बघा सगळ्या आता तिकडं गेल्या, तिकडं बसते त्या शेडमध्ये पण येऊन बसते त्या, असं काही नाही की तिकडंच उन्हात बसते त्या. तर ही जुनी टाकी ना मला बाहेर काढायची, पण काय झालंच नाही बाहेर काढणं. आणि पाणी पण भरायचं होतं. तर आतमधलं आहे ना ती लॉक आहे तसं. आणि ही बाहेर आली मी आणि म्हणलं बाहेरनं पण तुम्हाला एकदा गेट माझं दाखवावं म्हणून परत बाहेर येऊन लॉक करून
गेट दाखवलं. तर इकडं बघा बाहेर सगळं मांडलं आहे, आतमध्ये काहीच नाही आता. कटर, मशीन, इथं माझी वैरण असती. आणि ही बघा माझी सुंदर अशी दारातली अंगणातली बाग तर मला खूप आवडते. आणि क्लिनिंग लावलं होतं, दूध देऊन सगळं झालं पण म्हणलं दूध तरी कॅन्ड दाखवावं दुधाचं. ही आहे ना लॉक आहेत, कॅन्डाला लावायचं, असं लॉक लावून घ्यावं लागतं आणि पॅकिंग करून आपलं दूध जातं. तर एकदम शिवप्रसाद संघ दहेगाव. आणि ही माझी दुधाची चिठ्ठी. तर मला फॅट किती लागली, SNF किती लागला आणि रेट किती बसला ती पण बघा. 4 फॅट लागली माझ्या दुधाची आणि 8-9 SNF बसला. आणि मला ₹40 40 पैसे दुधाला माझ्या दर बसला आहे. आणि